नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सैराट आला, सैराट लोकांनी बघितला आणि तेव्हा अनेकांना असं वाटलं की हे जरा जास्तच आहे. पण सैराटपेक्षाही भयंकर प्रकार औरंगाबादला घडलेला आहे. आणि साधारणपणे जे म्हटलं जातं की विशिष्ट सरंजामी वृत्तीच्या उच्चवर्णीय जाती ज्या आहेत त्यांनाच हा सगळा ऑनर किलिंगच्या अनुषंगाने त्या प्रामुख्यानं अधिक वेळ त्या बातम्यांमध्ये उमटतात. पण असं काही आवश्यक नाही आहे की अमुकच जातीचे लोक असं वागतील, तमुकच जातीचे लोक असं वागतील. मला औरंगाबादची घटना वाचताना आश्चर्य असं वाटलं की मुलीने मुलगा निवडला, मुलाने मुलगी निवडली, लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर त्या मुलाचा खून करण्यापर्यंत मजल कशी काय जाऊ शकते. पण कोणी सासऱ्यानेच खून केला. आंतरजातीय प्रेमविवाह केला आहे मुलीनं. याच्यातून मुलीचे वडील आणि चुलत भाऊ यांनी जावयावर चाकून हल्ला केला. ही जी घटना आहे ही घटना फार भयंकर आहे. आणि त्यानंतर इतका त्याच्या छातीमध्ये पोटामध्ये खोल वार झाले आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मी बघत होतो, फोटो पाहत होतो. इतकी गोड जोडी आहे, ती मुलगी इतकी गोड दिसते, तो मुलगा पण तिच्याकडे एवढ्या प्रेमाने पाहणारा तो फोटो आहे, लग्नातला फोटो दिसतोय तो. खरं तर अगदी डोळ्यामध्ये काहीतरी प्रेम, आकांक्षा, वेगळं काहीतरी आता आयुष्य, आपण दोघे मिळून एकत्र जगू. कुठलंही नवं लग्न झाल्यानंतर जोडप्याच्या डोळ्यांमध्ये अशा अनेक गोष्टी असतात, अनेक स्वप्न असतात. हे सगळं स्वप्न आता छान फुलणार आहे अशा सगळ्या त्या फोटोमधून जाणवत आहे. अशा या जोडप्याच्या अनुषंगानं हे का घडलं असेल, त्या जावयाला संपून टाकावं असं का वाटलं असेल मुलीच्या वडिलांना. कारण काय, जात वेगळी आहे. मला हे समजत नाही की मुळामध्ये साधी गोष्ट अशी आहे की खरं तर जेव्हा मुलं वयात येतात, 18 वर्षांचा मुलगा झाला, मुलगी झाली की त्यांना मतदानाचा हक्क प्राप्त होतो. देशाचा पंतप्रधान कोण असणार हे 18 वर्षांची मुलं ठरवतात. राज्याचा मुख्यमंत्री कोण असेल हे 18 वर्षांची मुलं ठरवतात. महानगरपालिकेमध्ये आता त्या निवडणुका बरेच दिवस झालेल्याच नाही आहेत. ही मुद्दाम जाणीव करून देत असतो, कारण महानगरपालिकेच्या निवडणुका होत असतात हे आपल्या लक्षात राहावं म्हणून. महापौर कोण असेल हे ती मुलं ठरवू शकतात. अशा मुलांना आपली बायको कोण हे ठरवता येऊ नये. मला हे कळतच नाही की मुळामध्ये मी नेहमी सांगत असतो की आपल्याकडे सगळे बालविवाह असतात. बालविवाह यासाठी की जे विवाह हे घरच्यांच्या संमतीनं होतात, ज्या विवाहामध्ये त्या मुलांचा कुठलाही काही कन्सर्न नसतो, त्यांची परवानगी नसते किंवा त्यांचा काही संबंध नसतो विवाह ठरवण्यामध्ये, ते विवाह बालविवाहच आहेत. एवढी जाणती मुलं त्यांनी त्यांच्याच पद्धतीनं आपला पार्टनर ठरवलं पाहिजे. मला हे कळतच नाही की समजा मुलगी आली आणि आई ग मी की नाही एक छान मुलगा निवडलेला आहे, मला लग्न करायचं त्याच्याशी, असं म्हटल्यानंतर आईला आणि वडिलांना दुःख का होतं हेच मला कळत नाही. त्याची पहिली प्रतिक्रिया काय असली पाहिजे, कोण आहे मुलगा बघू, कोण आहे मुलगी बघू. आणि मग बघून ते ठीक आहे. समजा त्यांना असं वाटलं की हे काही धोकादायक आहे, तुला वाटतो तो तेवढा काही मुलगा चांगला नाही, की तुला वाटतं तेवढी मुलगी चांगली नाही, सूचना करू शकता, सल्ला देऊ शकता, त्यामध्ये काही आणखी बाकी हे करू शकता, काउन्सिलिंग करू शकता. पण परस्पर लग्न ठरलं की या लोकांना त्रास का होतो हेच मला कळत नाही. आणि त्यातही जात वेगळी असेल, विषय संपलाच. जात अजूनही जात नाही. हे मला खरं म्हणजे प्रश्न असा पडला की ते जे वडील आहेत मुलीचे, ज्यांनी जावयाचा खून केला, ते बौद्ध आहेत. तुम्हाला बुद्ध कळालाच नाही का. मुळामध्ये बुद्धानं काय सांगितलं आयुष्यभर, संवाद सांगितला, प्रेम सांगितलं. हे प्रेम, संवाद हे तुमच्या लक्षात येतच नाही का, की बोललं पाहिजे, प्रेम केलं पाहिजे, मैत्र त्या दोघांचं काय आहे ते विचारलं पाहिजे. हे सगळं बुद्ध सांगतात. भगवान बुद्धांनी हे सांगितलंच. पण भगवान बुद्धांच्या वाटेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा गेले तर त्यांना हेच सांगायचं होतं. त्यांना मुळामध्ये हा सगळा विखार मान्य नव्हता, त्याला जातीभेद मान्य नव्हता. जन्माधिष्ठित गोष्टींपेक्षा सुद्धा तुमचं कर्तृत्व काय, कर्तबगारी काय हे महत्वाचं आहे असं त्यांना वाटत होतं. प्रत्येकाकडे माणसासारखं बघितलं पाहिजे, प्रत्येकाला माणूस मानलं पाहिजे हे त्यांना वाटत होतं. म्हणून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. बौद्ध धर्म स्वीकारलेला हा सासरा त्याला फक्त आपल्या मुलीनं जावई वेगळ्या जातीचा, त्या अर्थाने वेगळ्या धर्माचा निवडला म्हणून त्रास व्हावा, त्यांना प्रेमच समजू नये.
कसा रे, तुम्हाला कसा बुद्ध समजलेला असेल, तुम्हाला कसे बाबासाहेब समजलेले असतील, मला कळतच नाही की लोक लोक अद्यापही जात एवढी महत्वाची का असते. म्हणजे प्रेमापेक्षाही जात मोठी का ठरते, आणि एवढी महत्वाची ठरते की खून करता तुम्ही एखाद्याचा. तुमच्याच मुलीनं निवडलेल्या, तुमच्या मुलीनं वरलेल्या तिच्या पार्टनरचा तुम्ही खून करता. किती भयंकर आहे. मला खरं म्हणजे आंतरजातीय लग्न याचा लोकांना त्रास का होतो हे काही मला समजत नाहीये. महात्मा गांधींनी अशी प्रतिज्ञा केली होती की जिथे एका जातीमध्ये लग्न होईल त्या लग्नाला मी हजर राहणार नाही. एका जातीच्या लग्नाला काय अर्थ आहे, सगळेच करतात, त्याला काही अर्थ नाही. जात मोडली पाहिजे म्हणून मी त्या लग्नाला जाईल की जे लग्न आंतरजातीय असेल, आणि त्याही आंतरजातीयमध्ये किमान एक तरी तेव्हा ज्याला मानलं जात होतं की अस्पृश्य जातीचा असा असेल. अशा प्रकारची लग्न वाढली पाहिजेत अशी अपेक्षा महात्मा गांधींची होती. महात्मा गांधीच काय, अशी अनेक उदाहरणं, किती महापुरुषांबद्दल तुम्हाला मी सांगू. राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या बहिणीचा आंतरजातीय विवाह करून दिला. अहिल्याबाई होळकरांनी आपल्या मुलीचा आंतरजातीय लग्न करायची तयारी केली होती, तयारी दाखवली होती. ही किती महत्वाची गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः आंतरजातीय लग्न केलं. आपण या सगळ्यांची नावं घेतो. आपण शाहू महाराजांचं नाव घेतो, आपण आंबेडकरांचं नाव घेतो, आपण अहिल्याबाईंचं नाव घेतो. लांब कशाला. म्हणजे हे मुद्दाम सांगितलं पाहिजे की महात्मा फुल्यांनी जे मूल दत्तक घेतलं ते एका ब्राह्मण विधवेचं मूल होतं. याचा अर्थ काय की जातीच्या पलीकडे हे सगळी माणसं गेलेली होती. आपल्याला सगळे महापुरुष हवे असतात, त्या महापुरुषांच्या नावानं आपण बोलतो फार, पण आपल्याला हे कळतच नाही की एक वेगळ्या जातीमध्ये लग्न केलं म्हणून कसं काय ऑनर तुमच्या, म्हणजे सन्मान तुमचा कसा काय संपतो, जातीची तुमची प्रतिष्ठा कमी कशी काय होते, लोक काय म्हणतील म्हणजे काय, आंतरजातीय लग्न करणं यामध्ये अडचण काय आहे. पण जुने लोक सोडून द्या, सगळी नवी मंडळी बघा तुम्ही, सगळे राजकारणातले बघा, कुठेही बघा की आंतरजातीय लग्न सर्रासपणे लोक करतात, त्यांना प्रतिष्ठा मिळते, सन्मान मिळतो. पण आपण सांगत असतो सुशीलकुमार शिंदेचं लग्न आंतरजातीय आहे हे आपण सांगत असतो, गोपीनाथ मुंडेंचं लग्न आंतरजातीय आहे हे आपण सांगत असतो, सुप्रिया सुळेंचं लग्न आंतरजातीय आहे हे आपण सांगत असतो. एवढी आंतरजातीय लग्न आपल्याला दिसतात. विलासराव देशमुखांचा मुलगा रितेश त्याने जेनेलियाशी लग्न केलं. काय म्हणजे हे आपण बघतोय, आणि त्यामुळे त्यांचा सन्मान कुठे कमी झाला का. एवढं असून सुद्धा तुम्हाला आंतरजातीय लग्नाची भीती काय वाटते, जात काय एवढी महत्वाची मला कळत नाहीये. हे लक्षात घेतलं पाहिजे. मी नेहमी सांगत असतो की अनेकदा अलीकडच्या काळात तर विशेषतः जातीय एकूणच ताण वाढत चाललाय, जातीय अस्मिता वाढत चाललेल्या आहेत. आरक्षणाच्या मुद्द्याला लोक जातीय अस्मितेशी जोडत आहेत, हे जास्त त्रासदायक आहे. आणि खरं म्हणजे मला फार खटकणारं आणि वाईट वाटणारं असं आहे की ठीक आहे, मी आरक्षणाचा मुद्दा वेगळा आहे. आरक्षण कोणाला ज्याला हवं त्यांनी मागावं, जे मागासलेपण आहे ते मागासलेपण दूर करण्यासाठी आरक्षण हा एक मार्ग असू शकतो. आरक्षण हा सामाजिक न्यायाचा मुद्दा आहे, तो काही गरिबी हटावचा मुद्दा नाहीये, सामाजिक न्यायाचा मुद्दा आहे. आरक्षण मागायला हरकत नाही, पण आरक्षणाच्या निमित्ताने जातींमध्ये ताण तयार होणं, तणाव निर्माण होणं हे किती वाईट आहे आणि किती भयंकर आहे. आता मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये मोठा तणाव निर्माण झालेला आहे. मला कळत नाही, मराठ्यांना असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आयकॉन आहेत. शिवाजी महाराज हे खरं म्हणजे सगळ्या 12 बलुतेदारांचे, सगळ्यांचेच होते, ते सगळ्या मावळ्यांचे होते. त्या मावळ्यांना किती जाती, सगळ्या जाती होते, सगळे धर्म होते, पण शिवाजी महाराज आमचे आयकॉन असं वाटतं मराठ्यांना. महात्मा फुले हे आमचे आयकॉन असं वाटतं ओबीसी आणि माळ्यांना प्रामुख्याने. मी तुम्हाला सांगतो, मध्यंतरी मला महात्मा फुलेंच्या नावानं एक पुरस्कार मिळाला, महात्मा फुले समता पुरस्कार. तर मला लोकांनी फोन केले अभिनंदनाचे. फक्त एक फोन आला मला आणि म्हणे आवटेसाहेब तुम्ही माळी आहात हे माहिती नव्हतं. म्हटलं मी कुठे माळी आहे की काय त्याचा संबंध आहे. तर तुम्हाला महात्मा फुलेंच्या नावाचा पुरस्कार मिळाला. म्हणजे महात्मा फुलेंच्या नावाच्या पुरस्काराचा माळ्यांशी काय संबंध आहे. पण जरूर काही महात्मा फुले ओबीसी, महात्मा फुले म्हणजे माळी असं पण ठरवून टाकलेलं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मराठा. मला एक साधी गोष्ट सांगा, छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा, मराठी माणसांचा, अवघ्या जगाचा प्रेरणास्रोत आहे. हे सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राला सांगितलं कोणी? महात्मा फुल्यांनी. रायगडावरची समाधी शोधून काढली कोणी? महात्मा फुल्यांनी. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पवाडा गायला कोणी पहिल्यांदा? महात्मा फुल्यांनी. कसे काय म्हणजे, आणि तरी फुले ओबीसी आणि शिवाजी महाराज म्हटलं की मराठा, असं कसं काय होऊ शकतं? आणि आणखी सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा महाडला सत्याग्रह केला
तेव्हा त्यांचा तो आयुष्यातला पहिला सत्याग्रह होता. तसे म्हणाले की मी हा सत्याग्रह इथंच करतोय कारण ही रयतेच्या राजाची भूमी आहे. एवढंच नव्हे, त्या याच्यामध्ये त्या सत्याग्रहामध्ये जी घोषणा होती तर ती एक घोषणा जय शिवाजी जय भवानी अशी होती. शिवबा, ज्योतिबा, बाबा यांच्यामध्ये हे जैव नातं आहे. आणि तरीही आपण मात्र बाबासाहेब आंबेडकर बौद्ध, शिवाजी महाराज, शाहू महाराज मराठा, महात्मा फुले ओबीसी, अरे हे सगळे नेते हे सगळे महापुरुष हे सगळ्या जातींचे, सगळ्या पंथांचे, सगळ्या धर्माचे होते, कारण ते प्रामुख्याने माणसांसाठी काम करणारे होते. आणि या तिघांचे वैशिष्ट्य असं की त्यांनी प्रामुख्याने काम केलं महिलांसाठी. मी नेहमी सांगत असतो, शाहू महाराजांनी महिलांच्या अनुषंगाने महिलांच्या मुक्तीच्या संदर्भामध्ये फार मोठं काम केलं. महात्मा फुल्यांनी तर महिलांसाठी, मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना न्याय मिळावा हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यामध्ये म्हणून त्यांनी काय केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. आणि नंतर ते सगळे हिंदू कोड बिल सगळे जे काय आहे ज्या मुद्द्यावर बाबासाहेबांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता ते सगळे हिंदू कोड बिल नंतर पंडित नेहरूंनी टप्प्याटप्प्यामध्ये मंजूर करून घेतलं. हा मुद्दा वेगळा. पण हे सगळं आपण बघतो आहोत आणि तरी सुद्धा आपल्याला समजत नाही की आंतरजातीय लग्नाचा त्रास काय हेच मला कळत नाही. उलट पक्षी मला स्वतःला असं वाटतं की जात संपवण्यासाठी आंतरजातीय लग्न ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि मुळात जाती असो आंतरजातीय असो, जाणत्या वयाच्या कळत्या वयाच्या मुला मुलींनी पार्टनर स्वतः निवडलं पाहिजे ही साधी गोष्ट आहे. आई वडील कसं काय सांगतात हेच मला कळत नाहीये. मी आता मुलगी लग्नाला आलेली, मला एक मैत्रीण म्हणाली आता काम आहे म्हणे जरा, मुलगी लग्नाला आलेली आहे, मग ते सगळे स्थळ बघणं, तू का बघतोस म्हटलं, ती मुलगी बघेल. हे हास्यास्पद आश्चर्यकारक आहे की वयात आलेल्या मुला मुलींसाठी तुम्ही कशाला स्थळ बघता, तुम्ही कशाला मुलगा किंवा मुलगी निवडता. हा, तुम्ही सल्ला देऊ शकता, मार्गदर्शन करू शकता, सूचना करू शकता, तुमचा अनुभव जो आहे त्या अनुभवाचं तुमचं ज्ञान संचित त्यांना सांगू शकता, हे अगदी बरोबर आहे. आणि गरजेनुसार अगदी तुम्ही निवड पण करू शकता, सांगू शकता की अरे हा एक मुलगा बरा वाटतोय, सुचवायला हरकत काहीच नाहीये. पण तुम्ही निवडणं हा काय प्रकार आहे, त्यांना त्यांची निवड करता आली पाहिजे. आपल्याकडे जातसत्ता आणि पितृसत्ता ह्या दोन फार भयंकर गोष्टी आहेत. आणि या गोष्टी वेगळ्या नाही आहेत, त्या गोष्टी एकत्र आहेत. जातपितृसत्ता, या जातपितृसत्तेनं जे काही केलंय ना, अजूनही लोकांच्या मनातून जात नाही. म्हणजे गोंधळी समाजाचा मुलगा मुलगी निवडते म्हणून बौद्ध वडिलांना त्रास व्हावा काय, मला याचा भयंकर धक्का बसलेला आहे की कशा पद्धतीनं लोक वागत असतात. तुम्हाला मुला मुलींचं प्रेम कळत नाही. आमचे साने गुरुजी म्हटले, खरा तो एकचे धर्म जगाला प्रेम अर्पावे. आमचा कबीर 10 अक्षर प्रेम का, प्रेमाची 2.5 अक्षरांची गोष्ट कबीर सांगतो. एवढं सगळं होत असतं आणि तुम्हाला कळत नाही की अरे ते मुलं मुली प्रेम करतायत. मी म्हटलं ना की तुम्ही अगोदर विरोध करू शकता, सूचना व्यक्त करू शकता, सल्ला देऊ शकता, पण शेवटी त्यांचं आयुष्य आहे, तुम्हाला मान्य करावंच लागेल. आणि समजा अमान्य असेल, समजा मान्य नसेल, तुम्ही तुमची नाराजी व्यक्त करा. फार तर तुमचे आणि आमचे संबंध संपले असे म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, नाराजी असू शकते, इथून पुढे आमच्या घरी यायचं नाही इथपर्यंत, पण एक पण ठीक आहे. संताप असतो काही काळ, राग असतो काही काळ, नंतर तो निवळतो. खून करणं एका तरुण पोराचा, ज्या पोराच्या आयुष्यामध्ये एवढं सगळं आणखी येऊ घातलेलं आहे, त्याला छान जगायचं आहे, स्वप्नांचं जग आहे एवढं सगळं छान, आणि किती दूर किती दूर किती दूर अजून स्वप्नांचा गाव कधी येणार सजून, अशी सगळी स्वप्न बघणारी ही सगळी या वयाची मुलं असतात. त्या पोराला तुम्ही संपून टाकलं, किती भयंकर आहे हे कळलं आणि मला फार वाईट वाटलं. पण मी सांगू का तुम्हाला, मी सांगतो यासाठी, हे जाती धर्माचं विष जे आहे ना, हे विष काढवलं जातं आपल्या समाजामध्ये. वेगवेगळ्या निमित्ताने ते काढवलं जात आहे, त्याच्यावर राजकारण केलं जातं, त्याच्यावर पोळ्या भाजल्या जातात. पण एक लक्षात घ्या, सत्तेची पोळी ज्यांना मिळाली त्यांना मिळेल, पण त्याच्यामुळे आपला समाज दुभंगला जातोय, विखुरला जातोय, आणि हे नको नको ते घडतंय. हे जातींचं विष वेळीच काढून टाकलं पाहिजे. एक लक्षात घ्या, जात संपली पाहिजे, पण याचा अर्थ जातीचं वास्तव मी नाकारत नाही. म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे की समजा तुम्ही ज्या जातीमध्ये जन्माला आला त्या जातीचा तुम्हाला फायदा होत असतो हे मान्यच केलं पाहिजे. समजा वरच्या जातीमध्ये कोणी जन्मलं तर त्याला त्या वरच्या जातीचे फायदे होत असतात, आणि ज्याला खालची मानलं जातं अशा खालच्या जातीमध्ये कोणी जन्मलं त्याचा फटका त्याला बसत असतो. त्यामुळे जातींच्या मुद्द्यावर आरक्षण दिलं पाहिजे या मताचा मी पण आहे, कारण आरक्षण हा सामाजिक न्यायाचा मुद्दा आहे. मी जात मानतच नाही असं म्हणून सगळे जाती सारख्याच असं केवळ म्हणून चालत नाही. कारण जोपर्यंत मी नेहमी सांगत असतो की मुळात आरक्षण आहे म्हणून जात आलेली नाहीये, जात आहे म्हणून आरक्षण आलेलं आहे. त्यामुळे पहिल्यांदा जात संपवावी लागेल.
आपल्याकडे अडचण काय माहिती आहे का, आपल्याला कुठलाही माणूस असा दिसला ना की जात लक्षात येते. म्हणजे आपल्या न कळत बरं का, म्हणजे निनेवेमध्ये आपल्या ते जात असते. मला मध्यंतरी कुठेतरी म्हटलं, औटे साहेब तुमचे ते मित्र भेटले होते बरं का. म्हटलं कोण? ते मेहेंदळे. म्हटलं मेहेंदळे? मेहेंदळे कोण माझे मित्र कोण? नंतर माझ्या लक्षात आलं की बापट नावाचे माझे एक मित्र आहेत. म्हटलं होते बापट. ते म्हणजे तेच ते. याचा अर्थ काय? त्याने काय लक्षात ठेवलं? मध्यंतरी असंच झालं, हे काहीतरी आमचे एक मित्र आहेत शेख नावाचे. तर मला विचारलं कुठे, ते तुमचे पठाण कुठे गेले? म्हटलं पठाण नाही, शेख. हा म्हणजे तेच ते. याचा अर्थ काय? लोक त्या व्यक्तीला लक्षात ठेवत नाही, त्या व्यक्तीची जात लक्षात ठेवतात, धर्म लक्षात ठेवतात, असा याचा अर्थ आहे. आपण माणसांशी कधी बोलणार आहोत? आपण माणसांशी कधी संवाद करणार आहोत? आपल्याला माणसं कधी कळणार आहेत? माणसांपेक्षा आपल्याला जात धर्म महत्वाचे वाटतात. या जात धर्माच्या पलीकडे माणूस कळायला पाहिजे. मी मागाशी म्हटलं ना, बाबासाहेबांनी आंतरजातीय लग्न केलं. का केलं असेल आंतरजातीय लग्न? त्यांना माहिती होतं की जात संपवली पाहिजे. आपण मी सांगितलं की महात्मा गांधींनी प्रतिज्ञा केली की अशाच आंतरजातीय लग्नांना मी जाईन. शाहू महाराजांनी बहिणीचं लग्न आंतरजातीय करवलं आणि अहिल्याबाईंनी आपल्या मुलीचे लग्न आंतरजातीय करण्याची तयारी केलेली होती. आणि महात्मा फुल्यांनी ब्राह्मण विधवेचं मूल दत्तक घेतलं. या घटना मी पुन्हा सांगितल्या. याचं कारण असं आहे की ही परंपरा आहे आपली. काही फरक पडत नाही कुठल्या जातीमध्ये लग्न केलं मुलीनं किंवा मुलानं. त्यांना हवं ते करू द्या, त्यांना त्यांचं जग जगू द्या, त्यांना त्यांचं जगणं जगू द्या, त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्या छान. आणि हव्या त्या पद्धतीने हव्या त्या पार्टनर सोबत त्यांना सुखाने संसार करू द्या, त्यांना हवं ते करू द्या. तुम्ही का मध्ये मध्ये येताय? आणि जातीच्या नावाने तर अजिबातच हे सगळं होता कामा नये. काय फरक पडतो? काय जात कोण कशी काय जात एवढी जात महत्वाची वाटू लागली आपल्याला? अरे आपण सगळे माणूस आहोत. ह्या माणसाचा चेहरा आपल्याला कधी कळेल? माद्याचं रक्त ममद्याला, रक्ताची गरज समद्याला. रक्त प्रत्येकाचं सारखंच असतं. असं असतं का की समजा मी काही चांभार आहे म्हणून माझं रक्त या प्रकारचं आहे, या रंगाचं आहे, आणि मी काही ब्राह्मण आहे, मी मराठा आहे म्हणून माझं रक्त या प्रकारचं आहे. मुळात जातीचा अभिमान असण्याचं कारण नाही, जातीची लाज बाळगण्याचं कारण नाही, जातीची अस्मिता असण्याचं कारण नाही. हे काय प्रकार आहे? हे गर्वसे खाऊ जे सुरू झाले जातीबद्दल, मला कळतच नाही. जात असो किंवा धर्म असो, काय गरज आहे याचा वृथा न्यूनगंड किंवा अहमगंड बाळगण्याची? आणि जात कळल्याशिवाय तुम्हाला संवादच करता येऊ नये लोकांशी. अरे काय चाललंय हे? तुम्ही काय शिकलात काय तुम्ही? मला फार दुःख झालं या घटनेमुळे. आपण बदललं पाहिजे, आपण वेळीच बदललं पाहिजे. नाहीतर येणारा काळ फार कठीण असणार आहे. तो कोवळा पोरगा हकनाक गेला, संपवला तुम्ही त्याला. या जातीच्या विषाणूंना एक कोवळं पोरग संपलं, एक कुलणारं आयुष्य संपून टाकलं तुम्ही. हे नाही होतं कामा. तुमच्या मुलांमध्ये हा विषाणू पसरत असेल ना, वेळीच सावध व्हा, वेळीच सावध व्हा. जातीच्या पलीकडचा, धर्माच्या पलीकडचा माणूस त्यांना कळू द्या. नाहीतर उद्या तुम्ही शहरं बांधाल, उद्या तुम्ही रस्ते बांधाल, उड्डाणपूल बांधाल, पण त्या रस्त्यांवर जातीय दंगलीमध्ये तुमची पोरं नातवंड होरपळून मरणार असतील तर करायचं काय? एक लक्षात घ्या, हे जातीय दंगली होऊ शकतात उद्या, आणि या जातीय दंगलीमध्ये काही होऊ शकतं. वेळीच रोखलं पाहिजे, वेळीच रोखलं पाहिजे, वेळीच माणूस कळला पाहिजे, वेळीच माणूस लक्षात आला पाहिजे. माणूस महत्वाचा आहे हे भान असलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये. बाकी बोलत राहू, भेटत राहू.